नमस्कार, आपण पाहता एल्गार न्यूज महाराष्ट्र। आरग गावातून चोरट्यांनी चक्क 125 फूट उंच आणि तब्बल 20 लाख रुपये किमतीचा अख्खा मोबाईल टॉवरच गायब केला आहे। या अजब आणि धाडसी चोरीमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे। आरग ते विशाल ढाबा रोडवर असणाऱ्या देवदास माने यांच्या शेतजमिनीत सुमित डिजिटल इन्फ्रा कंपनीचा हा मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी या टॉवरच्या जागेचा कायदेशीर करार संपला होता, त्यामुळे येथील कामकाज तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते। टॉवर बंद असल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी 6 ते 11 मे 2026 या कालावधीत आपला हात साफ केला। चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने टॉवरचे नट बोल्ट आणि लोखंडी सांगाडा सुट्टा केला आणि तो वाहनात भरून पसार झाले। चोरटे केवळ टॉवरचा लोखंडी सांगाडाच घेऊन गेले नाहीत, तर त्यासोबत असलेल्या महागड्या 5G नेटवर्क यंत्रणा, मौल्यवान अँटेना, मोठ्या क्षमतेच्या 5 बॅटऱ्या, वीज वाहक केबल्स, आउटडोअर केबिन आणि जनरेटर असे एकूण 20 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले। गेल्या काही दिवसांपासून आरग आणि परिसरातील मोबाईल नेटवर्क अचानक अत्यंत कमकुवत झाले होते। नेटवर्क का मिळत नाही हे पाहण्यासाठी आणि टॉवरची पाहणी करण्यासाठी कंपनीचे तंत्रज्ञ विशाल प्रभाकर चव्हाण हे जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे टॉवरच नसल्याचे दिसले। ज्या ठिकाणी भला मोठा टॉवर उभा होता ती जागा पूर्णपणे रिकामी झालेली पाहून तंत्रज्ञांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही। या धक्कादायक प्रकारानंतर तंत्रज्ञ विशाल चव्हाण यांनी तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात रितसर फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। मात्र एवढा मोठा आणि 125 फूट उंच टॉवर चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटर, क्रेन आणि मोठ्या गाड्यांचा वापर केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। या अजब चोरीमुळे परिसरात भीतीसोबतच कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे।